नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार बोलत आहे. मित्रांनो, सध्या भारत देश तरुणाचा देश मानला जातो, कारण 65 ते 70% तरुण व्यक्ती आहेत. हे चांगली गोष्ट आहे, परंतु दुसऱ्या साईडला जर बघितलं तर बेकारी पण आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये काय झालं, लोकसंख्येचा स्फोट झाला. एज्युकेशन कमी असल्यामुळं किंवा त्यावेळेस कुठल्याही चुकीच्या गोष्टीचे परिणाम लगेच जाणवत नाहीत, त्याला वेळ लागतो रिझल्ट यायला. जसं परीक्षा आपण दिल्यानंतर निकालायला वेळ लागतो ना, तसंच असतं. खाल्ल्यानंतर ब्लड व्हायला वेळ लागतो ना, तसंच असतं. पूर्वी 2-2 बायका, 3-3 बायका, 1-1 डझन, 2-2 डझन मुलं होती. कारण त्यावेळेस आता बरेच जुने लोक म्हणतात आमच्या काळामध्ये एवढी मुलं होती तरी आम्हाला त्रास झाला नाही. कारण काय होतं, त्याचे इफेक्ट लगेच होत नाहीत, हे समजून घ्या. बऱ्याच गोष्टी आपण समजून घेत नाही किंवा करत नाही, त्याच्यामुळेच आपलं नुकसान होतं. मग त्याचे परिणाम आज होत आहेत. आज एकाच साईडला आपला भारत देश हा तरुणाचा देश आहे. 65 ते 70% लोक तरुण आहेत. परंतु आता काही देश बघा, ओल्ड कंट्री म्हणून आहेत, म्हणजे म्हातारा देश, म्हणजे तिथं म्हातारा माणसाची संख्या जास्त आहे. आता बघा आपल्यात पण परिस्थिती काय होणार बघा पुढे चालून. आता एकच मुलं आहे, 2च मुलं आहेत, किंवा काही जण तर लग्नच करत नाही, केलं तर मूल लवकर होऊ देत नाहीत. मग काय होईल, आता काही दिवसानंतर 30, 40, 50, 60 वर्षानंतर आपला देश पण म्हातारा देश होणार. म्हणजे मला हे सगळ्या गोष्टीतनं एक सांगायचे, कुठलं काम बॅलन्सिंगमध्ये केलं पाहिजे. इनबॅलन्स केलं की त्याचे फार तोटे होतात आणि पुन्हा काही करता येत नाही. जसं आता बघा, आता नोकऱ्या मिळत नाहीत, जिथं जाईल तिथं स्पर्धा आहे, व्यवसायामध्ये स्पर्धा आहे, नोकऱ्या मिळत नाहीत आणि महागाईन वाढत आहे. दुसऱ्या साईडला महागाईन वाढल्यामुळं काय होतं, त्रास होतो ना. मग ह्या जे अशा गोष्टी घडतात त्याला कारण असतं मित्रांनो, आपलं प्लॅनिंग व्यवस्थित नसतं. आपण सगळ्या बाजूचा विचार करून, जसं रोडवरून चालताना सगळ्या बाजूनं बघितलं तर आपण प्रवास आपला सुरक्षित होईल ना, तसंच जीवनामध्ये पण तसंच आहे. आता सगळे पैसे कमवतात परंतु बजेटच करत नाहीत, अजिबात करत नाही आणि म्हणतात पुरत नाहीत. म्हणजे आपलं कुठं तर चुकतं हे दाखवत नाही आपण कधीच. आपण आपली चूक मान्य करत नाही, दाखवत नाही आणि दुरुस्त करत नाही. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आता जसा प्रॉब्लेम आहे तसं आता नोकऱ्या मिळत नाहीत, पेन्शन नाही, सरकारी नोकऱ्या नाहीत, व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन आहे. पूर्वी कसं सहज नोकऱ्या मिळायचे, व्यवसायामध्ये पैसे मिळायचे, ते राहिलेलं नाही आता. त्याचं कारण लोकसंख्या जबरदस्त एका स्पीडनं वाढली आणि आता स्पीडनं कमी होते. म्हणजे हे प्रॉब्लेम येणार पुढे. पैशाचं तसंच आहे, आपण पैसे कमवतो, 25 नंतर आपण पैसे कमवायला लागतो. पैसे चांगल्या पद्धतीने कमवतो, नोकरी व्यवसाय करतो. काही लोक 2-2 बिझनेस नोकरी करतात, चांगलं कमवतो आणि सगळे आपण खर्च करतो. मग आपल्याला काय होणार, म्हातारपणे आपलं इन्कम बंद झालं तर प्रॉब्लेम येणार. किंवा मला शिक्षण, लग्न, घर घेणे, जागा घेणे, यावेळेस पैसे नसतात. मग बँकेकडे जातो आपण लोन मागायला आणि लोन घेऊन आपण व्याज देतो, म्हणजे आपणच आपल्याला शिक्षा देतो. पैसे अगोदर ठेवले तर आपल्याला इंटरेस्ट मिळेल, आपण नाही ठेवलं तर व्याज द्यावं लागणार. हे सगळे गुंतागुंतीचं काम होतं मित्रांनो. त्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. कुठल्याही उशिरा चांगल्या गोष्टी जर केल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आज आपण भोगत आहे. आज आपल्याला लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक परिणामाला सामोरं जावं लागते. समजा आता घराची अन्न, वस्त्र, निवाऱ्याची रेट वाढत आहे, दुसऱ्या साईडला इन्कम मिळत नाही, कामं मिळत नाहीत, योग्य पगार मिळत नाही, आहे ते टिकल गॅरंटी नाही. हे सगळे प्रश्न निर्माण झाले मित्रांनो. ह्याच्यासाठी आपण कधी पण बॅलन्सिंग काम केलं पाहिजे. जर बॅलन्सिंग काम नाही केलं तर आपल्याला त्याचे विपरीत परिणाम होतात आणि परिणाम परत आपल्याला कुणीही आपल्याला मदत करणार नाही आणि आपलं नुकसान होईल. त्यासाठी आपण पैसे कमवते तर बचत करा. जर बचत नाही केलं तर एका दिवशी आता पेन्शन पण नाही आणि आपले खर्च चालूच राहणार आणि आपल्याला त्रास होणार. त्यासाठी LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. आयुष्यभर पैसे द्यायचा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. उशीर केला तर तुमचं नुकसान होईल. अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि हा प्लॅन बंद होणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर प्लॅन घ्या. लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी आहे, गॅरंटेड टॅक्स फ्री इन्कम मिळतं आणि थोडे दिवस भरायचे आणि लाईफटाईम पैसे मिळतात. म्हणजे पैसे भरायचा कालावधी थोडा आहे परंतु आयुष्यभर पैसे मिळतात, आयुष्यभर इन्शुरन्स मिळतो. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. ओके, थँक्यू.